हॅलो, नमस्कार. मी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये खायला एकदम टेस्टी लागणारी, अगदी मऊ लुसलुशीत अशी आणि मोकळी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. मला तर साबुदाणा खिचडी खूप आवडते. लहानपणी तर मी ह्या साबुदाणा खिचडीसाठी खूप उपवास पकडायचे. श्रावणातला सोमवार असो या कोणतेही उपवास असो, मला पकडायचेच आहेत असं मी बोलायची. कारण मला खूप आवडायची. तर लहानांपासून मोठ्यांना ही रेसिपी खूप आवडते. तर आज आपण आपल्या किचनमध्ये तीच रेसिपी बनवणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. ह्यात काही वेगळं नाहीये. चला तर मग आता सुरुवात करूया. कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे. मिरची अगदी 1 मिनिटभर परतवायची आहे आणि लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे. आपण ज्यावेळी बटाटा भाजू त्यावेळी मिरची जास्त जळू शकते, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला आधी मिरची भाजायची नाहीये. लगेच आपल्याला बटाटा टाकायचा आहे. आता इथं बारीक चिरलेला एक मी बटाटा टाकला आहे. बटाटा आता व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे. अगदी मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिट चांगला बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला ह्याच्यामध्ये साबुदाणा मिक्स करायचा आहे. आता हा बटाटा भाजत असताना त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हा बटाटा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बटाट्यामध्ये मीठ टाकल्यामुळे बटाटा लवकर व्यवस्थित भाजला जातो. त्यामुळे घाई गडबडीच्या वेळी आधी मीठ टाका. नाहीतर काही लोक नंतरही मीठ टाकतात. ज्यावेळी साबुदाणा मिक्स केला जातो त्यावेळीही मीठ टाकलं जातं. पण बटाट्यामध्ये मीठ टाकल्यामुळे बटाट्यालाही चांगली चव लागते. त्यामुळे मीठ आधीच टाका. आता 3 ते 4 मिनिटं हा बटाटा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतला की कच्चा बटाटा लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित तो भाजून घ्या. आणि कोणी साबुदाणा खिचडीसाठी लहानपणी उपवास पकडले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही बघू शकताय बटाटा एकदम व्यवस्थित असा भाजला गेला आहे. त्याचा कलरही चेंज झालेला आहे. आता इथं आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकलं की पुन्हा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिट आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परतवायचं आहे आणि मगच आपल्याला ह्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे. आता ज्यावेळी तुम्ही साबुदाणा बनवाल त्यावेळी शक्यतो जाडबुडाची कढई घ्यायची. कारण एकदम जाडबुडाची कढई जर घेतली तर साबुदाणा बुडाला चिटकत नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे आपल्याला टाकायचा आहे. साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा ही खिचडी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आता मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं ही खिचडी आपल्याला एकसारखी हलवायची आहे. आता छोटी कढई घेतल्यामुळे थोडंसं मला हलवण्याला प्रॉब्लेम होतोय, पण ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्ही साबुदाणा भिजत घालता त्यावेळी जास्त पाणी घालायचं नाही. जर पाणी जास्त झालं तर तो साबुदाणा चिकट होतो. जर अशी मोकळी खिचडी जर करायची असेल तर वाटीने मोजून घ्या. जेवढा साबुदाणा आहे त्याच्या 1/2 पट किंवा 1.5 पट पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि 6 ते 7 तास साबुदाणा व्यवस्थित भिजला की तो एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो. तर आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. खिचडी एकदम व्यवस्थित परतवून घेतली आहे मी. चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊया खिचडी. तर आजची एकदम साधी, सोपी आणि सिंपल खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.